दोन विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येतात आणि एकमेकांवर स्तुतिसुमनं उधळू लागतात। अशी परिस्थिती क्वचितच दिसते आणि असं घडलं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात। असाच प्रकार काल घडलाय। दिल्लीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। या कार्यक्रमात शिंदे यांनी पवारांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक करताना त्यांची गुगली याबद्दल उल्लेख केला आहे, ज्यामुळे विविध तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे। या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? कार्यक्रमातील वक्तव्यामागे काही राजकीय डाव आहेत का? नमस्कार, मी विकास आणि बघूयात खरं काय। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुण्याच्या सरहद संस्थेच्या वतीने एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्यात शरद पवार यांच्या हस्ते शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची उपस्थिती होती। पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचे कौतुक केले। ते म्हणाले, शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे, तर पवार साहेबांनी राजकारणात टाकलेली गुगली अनेकांना कळत नाही। कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांनाही त्यांची गुगली कळत नाही। माझ्याबद्दल थोडं वेगळं सांगतो। माझे पवार साहेबांशी प्रेमाचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकलेली नाही, यापुढेही टाकणार नाहीत हे नक्कीच। या कार्यक्रमात शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले। ते म्हणाले, अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं। ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम शिंदे यांनी केलं। या परस्पर स्तुतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे। शिंदे आणि पवार यांच्यातील हे जिव्हाळ्याचे संबंध आगामी काळात काय वळण घेतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। या कार्यक्रमानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यांच्या मते पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळायला हवे होते। या घटनेमुळे महाविकास आघाडीतील तणाव उघड झाला आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली। त्यांच्या मते शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे उचित नव्हते। या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। शरद पवार यांनी या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केलं की ते सर्व पक्षांशी संवाद साधतात आणि त्यांच्या उपस्थितीमागे कोणताही राजकीय हेतू नाही। त्यांच्या मते विविध पक्षातील नेत्यांशी संवाद साधणे हे लोकशाहीचे लक्षण आहे। या घटनाक्रमामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील संबंध, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची नाराजी आणि महाविकास आघाडीतील तणाव या सर्व गोष्टींवर आगामी काळात काय परिणाम होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला या विषयावर काय वाटतं? पवार आणि शिंदे हे नवं राजकीय समीकरण महाराष्ट्राला बघायला मिळेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रोचक चर्चेसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र।